तर बघा असं कुणी करतं का कसं ते तुम्हाला लवकरच कळेल. पण त्या अगोदर इकडे बघू शकता आमचे चिल्ले पिल्ले आहेत ते टी व्ही बघत आहेत. म्हणजे आता प्रणव आणि गौरव दोघंच घरी आहेत. सौरभ आणि अभिनव तर स्कूलला गेलेत. तर या दोघांना होत आहे आता बोर. आणि कसं ते तुम्हाला सांगते. तर परवा ताई आदिलाबादवरून इथं आल्या तेव्हा दुपारी आमचं बोलणं झालं होतं. तर ताई गाजराचा हलवा बनवत होत्या. मी म्हणलं मी खूप दिवस झालं मी खाल्ला नाही, मलाही खूप खावं वाटत आहे. तर मला वाटलं बरं ताई घेऊन येतील म्हणून मी काही घेऊन या असं म्हणले नाही. तर आल्यास विचारलं मी गाजराचा हलवा कुठं आहे. तर अरे मी आणलाच नाही, बॅगमध्ये जागाच नव्हती बोलल्या. तर इतका राग आला ना मला. ते एवढा हलवा आणायला किती जागा लागणार होती. तर मी तसं म्हणल्यामुळं इथं आल्यावर आमचं तसं बोलणं झाल्यावर मग ताईनं यांना गाजरा आणायला लावले. आणि आत्ता बघा तुम्हाला दाखवते मी. तर इकडं काय चालू आहे. आता इकडं ह्या 4-5 गाजराचा हलवा बनवणं चालू आहे. म्हणजे जवळपास 1 किलो गाजरं काल आणले होते. लेकरांनी सगळ्यांनी खाऊन खाऊन हे उरलेत 5. आणि जायच्या अगोदर मला या 5 गाजराचा हलवा बनवून माझी जाऊबाई खाऊ घालणार आहे. तर आता तुम्ही सांगा हे बरोबर आहे का? आहे बरोबर. खाऊ घालायले ना, खायचा होता करायले. बहुतेक लेकरांना गाजरे जास्तीत जास्त तुम्हीच खाऊ घातले. कारण जास्त खिसायची गरज लागू नये, जास्त बनवायची गरज लागू नये. हो ना? तसं मी आणणारही होते. किती एवढाच आला असता ना, तेवढा खायला करायले ना. आता खा. पण आणायला पाहिजे होता. म्हणजे विचार करा, मला मनातून म्हणजे एक गट फिलिंग राहते ना की नाही ताई घेऊनच येते, मला म्हणायची गरज नाही. खरं मला तसंच वाटलं होतं. तुलाही सांगले मी घेऊन येणार होते स्वाती म्हणलं. येणार बरं रिझन काय होतं? बॅग मध्ये जागा. आता तुम्ही विचार करा. थांबा. मला या सगळ्यांना विचारू द्या. तर आता सांगा त्या बॅग मध्ये जागा किती लागणार होती? एका छोट्या जरी डब्यामध्ये हलवा आणला असता तर जागा किती लागणार? अरे कपडे होते बाई, बस ना आला होता, नव्हती जागा. तिकडे जाण्यासाठी कपडे आणले होते. परत त्याला लागेल विगेल म्हणून कवर मध्ये टाकायचं. अजून एक कवर मध्ये टाकायचं. एवढं छोट्या डब्यात आणायचं. मी काय तुम्हाला एवढं सारा आणा म्हणले? करायले ना. किती आता डब्यात किती आला असता? एवढा डब्बा. पण किती नाही. पण तिकडून जर ताईने आणलं असतं तर ते माझा हॅपीनेस किती वेगळं राहिला असतं. आणि पण करून द्यायला त्याचे हॅपीनेस भरपूर राहायला पाहिजे. तसं नसतंय. बरं इथं येऊन मी म्हणल्यावर मी करून द्यायले ना. पण हे बघ, इथं येऊन मी म्हणल्यावर ह्या 4-5 गाजराचा हलवा बनवणं चालू आहे. तर बघूत आता गाजराचा हलवा कसा रेडी होईल, कसा खाऊ घालतील. छान झाला होता. नाही झाला, लई स्वीट झाला होता. खरंच विचार तू भैयाला फोन करून. असं स्वीट झालं. तुला आवडणार ना स्वीट? आवडते मला. कोण नाही मला आवडते. मला माहित नाही का स्वीट आवडते. एवढं माहित असतं तर आणला असता. अगं बाई किती करायला ना ग. आता किती बरं. तसं नसते ताई. उगच का बॉन्डिंग. आता हे आधी झालं बॉन्डिंग पर्यंत. ताई इकडं गाजराचा हलवा आणि मेथीची भाजी ताई करणार आहेत. मी भाकरी करणार आहे. आणि आता वाजलेत भात तूच लावणार. 1 वाजलेत. 2 पर्यंत यांनी घरी येतील जेवायला. यांचा लंच ब्रेक आहे. आणि 4-5 वाजता यांनी जातील आदिलाबाद. तर जाणार आहे. आता ते कशाला खायली? गाजराचा हलवा नाही तो गाजर सही हलवाच करायले ना. पण तिथला नसला तरी करायले ना. करून दे ना. हे पण इम्पॉर्टंट आहे की नाही? करून द्यायले ना. करून दे ना. पण बघ मेहनत घ्यायले. इकडं नाही इथं ठेवते ना. आता ते इकडे घेते ना. बुद्धूच समजायचं समोरच्या. गांजराच्या हलव्या बाबतीत भांडलं तर दूधच समजणार. काय नाही हलव्या बाबतीत बॉन्डिंग वर विषय आला. ते बॉन्डिंग पर्यंत गेला विषय. अरे दुसरे म्हणतील ना. मी जरी म्हणले नाही तर दुसरे म्हणणार अशीच काय तुमची बॉन्डिंग म्हणून म्हणतील ना दुसरे. इथं बनवून द्यायले ना. ते काही लक्षात येत नाही काय दुसऱ्यांच्या. तुझ्यासारखे असते काय सगळे. बॉन्डिंग पर्यंत न्यायली विषय. गलत आहे. बॉन्डिंग पर्यंत न्यायचा नव्हता विषय. हर्ट झालं मला. आता हार्ट होऊ द्या की हर्ट होऊ द्या. हर्ट झालं. हार्ट होऊ द्या. झालं खरंच झालं. बरं
हे बघा असा हलवा बरं इकडे करून. बघा, हे जे आहे ना डुगूच्या बर्थडेला आणले होते हो ना. तर एक उरली होती तेव्हापासून मस्त ह्याच्या खाली त्याच्या इकडे तिकडे सांगच गेले. एवढं थोडस कधी होतंय पण आरामात जर केलं छान तर मस्त ह्याच्यातच सांगेल. थोडी मोठी पाहिजे होती. काही बनली नाही ती पत्रवाळी. बनवून घेऊत मोठी साईज पोळपाटाच्या खाली ठेवायला. चला मग इथं तुम्ही ऐकलंच असेल की आमचा वाद कशामुळे चाललेला होता. तर आमचा वाद लागला होता ते गाजराच्या हलव्यावरून. तर ताईनं तर ते आणला नाही पण आता बनवून देत आहेत. चला म्हणलं ठीक आहे. मग इकडं मी आता भाकरी करायला घेतल्यात. खरं तर आमचा दुपारचा स्वयंपाकाचा प्लॅन नव्हता. म्हणजे आम्हाला नूडल्स वगैरे मंचुरियन आणून खायचं होतं. यांना सांगितलं होतं पण त्या टाईमला अवेलेबल नव्हतं म्हणून मग ते कॅन्सल करून आमचं इकडे स्वयंपाक बनवणं चाललेलं आहे. तर मग स्वयंपाकात मेथीची भाजी, भात, तिकडं थोडासा गाजराचा हलवा आणि भाकरी चालू आहेत. तर इकडं मग मी भाकरी करून घेते आणि ताईला इतकं छेडलं ना मी, तुम्ही का आणलं नाही म्हणून. तर या अगोदर तर इतकं सिरियस बनवायलाच घेतला आणि हे 2 दिवस कसे गेले ना कळालंच नाही. आणि आज ताई जाणार पण होत्या. खरं तर ताई तर राहायचा प्लॅन नव्हता. ते टोकवाडीवरून ताई वगैरे जाऊन आल्याच्या नंतर आम्हीच आदिलाबाद जायचा प्लॅन होता. पण मग सौरभला मंडे सुट्टी नव्हती आणि प्रणवला ते तिकडं सुट्टी दिलेली होती. तर मग आमचं कॅन्सल झालं. मग ताई वगैरेच इथं थांबल्या आणि यांनी मंडेचं ऑफिस करून मग ताई त्यांना तिथं ड्रॉप करून मंगळवारी तिथं त्यांना बँकेत काम होतं ते सगळं करून मग येणार होते. तर असा काहीसा प्लॅन होता म्हणून सगळं जुळून आलं. मी नाही तर ताईचं तरी थांबणं झालंय मग इथं. पण आज आता इव्हनिंग निघणार आहेत. तर इथं आमचं मग दुपारी तेच आता गप्पा मारत स्वयंपाक करणं चाललेलं आहे. मस्त अशा भाकरी टाकून घेतल्या. लेकरांना पण आता भूक लागली होती कारण सकाळीच जेवले होते. म्हणलं चला आता एकदा त्यांना चांगलं खाऊ घातलं की मग टेन्शन मिटतं आणि सौरभ, डुगू पण येतील आता थोड्या वेळात. इकडं बघा हे गाजराचा हलवा थोडासा का होईना रेडी व्हायलाय. जाऊबाई की डिमांड पर हो रहा है गाजर का हलवा. स्वीट आवडते ना स्वाती? शुगर टाकू का थोडी? स्वीट आवडते, शुगर टाकू? जास्तही स्वीट आवडत नाही मला. आताच तर म्हणलं ना तुला स्वीट आवडत नाही म्हणून आणले नाही. आताच तर अरे आताच नाही आताच तुम्ही चॉईस चेंज झाली असेल. आताच तुम्ही काय म्हणला तुला स्वीट आवडत नाही म्हणून मी आणले नाही म्हणलाव ना. मग तेच म्हणायचे ना, पण आवडते म्हणली ना आता. तुमच्या हाताचं आवडलं असतं मला. हे माझ्याच हाताचं आहे. तू बिलकुल हेल्प केली नाही ना, खिसली नाही ना, धुतली नाही ना, कट केली नाही. तेवढे चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स द्यायची गरज नाही. भांडण करून जायचंय का इथून? पहिलंच वाटायला. बोलो काय बघायला सांग मला. ते म्हणू नको. काय टीव्ही कोणती टीव्ही बल काय बघायला? कुणाचा शो बघायला? फ्रँकलिन इकडे बघ. काय बघायला? बरी बस सांग. काय बघायला बेटा? काय व्हिडिओज मध्ये कोणते व्हिडिओज? हेच नाव काय? बिक्सू आ? बिक्सू बिक्सूचे व्हिडिओज बघायला. बरं बोर व्हायले का सौरभ? नाही तर आठवणी आल्या का? जातो का स्कूलला त्याच्या? नाही खूप आठवणी आल्या. खूप यायल्या. जा ना मग स्कूलला. गौरव तुला डुगूची आठवणी आल्या? इकडं बघ. डुगूची आठवणी आल्या. ओय भिक्षू तुला यायल्या? काय हलवा. थँक्यू बघा. नशीब लागतं की नशीब लागतं मोठ्या जावं असं हलवा हातात करून देणं आणि मस्त छोटी जाऊ बसून खाणं. छान झालंय. पण आदिलाबादचा अजून छान लागला. बँकेट प्रणू कुठं चालला? चाचू संग कुठं चाचू संग कुठं रे? माहिती नाही.
एडू रताळू सांग ना कुठं? बँकेतला. बँकेतला. इकडं ऐक ना, तिथं लॉकर असतात, लॉकर. पैसे असतात खूप सारे. परत चोरी करू. नको आणू रे, थोडेसे आण. थोडे पैसे आण. ऐक ना, तिथं लॉकर मध्ये गोल्ड असते. जे डिझाईन आवडली ना ते चाचीसाठी मम्मासाठी घेऊन ये. ओके चाचू. खूप सारा प्यार आणतो म्हणा. तुमचा प्याल आम्हाला नको. प्राणू, प्याल उतू चाललंय. प्याल नको आम्हाला, गोल्ड आणा, पैसे आणा, मनी आणा, मनी. पैसा पैसा. बाय. कसं कसं? पैसा. हा. सौरभ आणि अभिनव तर स्कूलला गेले होते. इथं प्रणू दादूला होत होतं बोर. तर यांनी दुपारी जेवायला आले होते. तर विचारलं की चल मग येतो का बँकेत. तर लगेचच रेडी झाला. तर मग आता प्रणूला घेऊन यांनी बँकेत चाललेत. आणि नंतर मग आज बँकेतून थोडं लवकरच येणार आहेत, कारण ताईला ते सोडायचं आहे ना आदिलाबादला, म्हणून. तर मग लवकरच यायचे, तर मग घेऊन जातो बोलले. तर इथं प्रणवला घेऊन चाललेत. आणि बहुतेक आता मग डुगूची स्कूल 4:30ला सुटती, तर त्याला घेऊन येतानाच मग यांनी पण घरी येतील आणि तेव्हाच ताई त्यांचं निघणं होईल मग. आणि मग थोडंसं खाली आलो होतो अक्काकडे जाऊ म्हणून. तर अक्का बहुतेक झोपल्या होत्या, डोर लावून होतं. तर इथं मग मस्त सगळे झाडं बघणं चाललेलं होतं. ताईला हे वेल खूप आवडला, मस्त आहे म्हणे. आपल्याही तिथं लावूया, तर नेक्स्ट टाईम येताना तू आण म्हणत होत्या. तर इथलेच मग अक्काचे झाडं वगैरे बघणं चाललेलं होतं आमचं. कारण एवढूशा जागेमध्ये अक्काने एवढे सारे झाडं लावलेले आहेत ना. आणि मला प्रत्येक वेळेस अजून त्यांचं असतं, हे नेती का स्वाती, ते नेती का स्वाती, म्हणजे जाताना हे घेऊन जा, ते घेऊन जा, असं चाललेलं असतं. आणि आमचं एवढी मोठी जागा आहे तरी आम्ही एवढ्या गॅपनी लावलेलं आहे. तेवढं गॅप असूनही असं वाटतं की खूप जवळ झालंय काय. आणि इथं अक्काचे झाडं तर सगळे एकाला एक लागून आहेत. तर इथं सगळं बघणं झालं. आतमधले पण झाडं वगैरे बघितले. आणि अक्का झाडं लावतेत आणि मेंटेनही करतेत बरं. तर हे जे झाड आहे ना, सेम ओव्याची टेस्ट आहे त्या पाण्याला. मला अजून त्याचं नाव माहीत नाही, पण सेम आपला ओवा कसा लागतो तसे पानं आहेत. ह्याच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत म्हणे, अक्का सांगत असतात, पण ते अजूनही करायचं मुहूर्त लागलं नाही. तर ताई म्हणत होत्या याचं काय आहे ग, बघ तरी. मला या पानांना बघलं की खावं वाटतं, इतका छान वास येतो याचा. तर असं सगळं मग झाडं वगैरे सगळं बघून आम्ही वरती गेलो. नंतर आठवलं की मशीनमध्ये कपडे टाकले होते आणि आपण काढायचंच विसरलो. मग जाऊन कपडे वगैरे काढले आणि टेरेसवर गेलो मग दोघीजण. सकाळी एक टप्पा झाला होता बरं कपड्यांचा, कारण कालचे बरेच कपडे राहिले होते धुवायचे. तर मग ते कपडे सकाळी धुवून टाकले. आणि आता मग आजचे कपडे आता धुवून इथं वाळू घालणं चाललेलं आहे आमचं. आणि वाटत होतं की कपडे वाळतील का नाही, कारण 1-2 तासांनी ताई त्यांना निघायचंच होतं. तर पण ऊन पण भरपूर कडक पडत आहे आता, उन्हाळ्यासारखं ऊन चाललेलं आहे. तर मग वाळून जातील वाटलं. आणि इथं आमच्या गप्पा मारणं चाललेल्या होत्या. जर आपण निजामाबाद असतो तर आतापर्यंत 2-3 वेळेस आपण बाहेर गेलो असतो. या आरमूरमध्ये काय बाहेर जाणार आणि कुठं जाणार. तर बघ आपण घरीच आहोत असं ताईचं म्हणणं होतं. मी निजामाबाद असतानाही ताई 2-3 वेळेस आल्या होत्या ना. आमचं प्रत्येक वेळेस म्हणजे 2-3 ठिकाणी 2-3 दिवस तरी जाणं राहायचं. आणि इथं आलेत तर आमचं मागच्याही वेळेस 4 दिवस होत्या, पण आम्ही कुठंच आरमूरमध्ये बाहेर गेलो नाही, याही वेळेस गेलो नाही. आमचं तेच बोलणं चाललेलं होतं इथं. चला मग आत्ता सौरभला आणायचा वेळ झालेला आहे. आणि प्रणव तर आता बँकेत गेलाय. आणि सौरभला सकाळी म्हणला होता प्रणव की मी चाचीसोबत तुला घ्यायला येतो, पण आता तो नाही, म्हणून मग ताई येणार आहेत. आम्ही दोघी जाऊन आता सौरभला घेऊन येतो मग. चला मग आम्ही निघालोत आता सौरभला आणायला. आणि सौरभ खुश होईल कारण त्याची बडी मम्मा आज त्याला आणायला. आणि सकाळी ठरलं होतं की प्रणू दादू त्याला घ्यायला येणार, पण प्रणू दादू गेलाय बँकेत आता, म्हणून बडी मम्मा येत आहे. तो नाराज होऊ नये म्हणून. इक्वल राहू. नाराज जरी झाला तरी थोडा खुश. नाराज तर होणार आहे आता. काय सकाळी काय म्हणलाल का, बडी मम्मा मी आता होमवर्क स्कूलमध्येच करून येणार. हो, ब्रेक break time. टाइमला मी फ्री नाही राहणार. मी डेली करत नाही, पण मी आज नक्की तसंच करणार की ब्रेक टाईममध्ये होमवर्क सगळं करून मग प्रणू दादू सोबत येऊन मी खेळणार. आता जायच्याच टाईमला प्रणू दादू येते तर निघणं होते. जाऊ दे, नेक्स्ट टाइम आल्यास कधी. आता साऊथ मूवीजमध्ये जास्त दाखवत होते बघ साथ इथे, कारण ते
खडा घेऊन ते हंडीला इथं ताईला बघून सौरभ खुश तर झालाय, पण त्याचं विचारणं होतं की दादू का आले नाही? दादू मला घ्यायला येतो म्हणले होते ना, आणि तुम्ही केव्हा जाणार आहो? तुम्ही आता जाऊ नका, तुम्ही 6 वाजता जा. नाईट टाइमला अजून उशीरच होतोय ना. 6ला मग बडे पप्पा आम्हाला ओरडते तर. आणि बडे पप्पा म्हणले लवकर या म्हणले. मी बोलतो. तू बोलतो का? कन्व्हिन्स करतो का बडे पप्पाला? बडे चला पप्पा मग इथं आता सौरभचं चाललंय की मी बडे पप्पांना फोन करतो, मी बडे पप्पांना सांगतो की बडी मम्मा ते थोडंसं लेट येतात. आणि लेट कशामुळं की कारण आता सकाळी यांचं खेळणं झालं नाही म्हणे प्रणवचं आणि सौरभचं. तर आता प्रणू दादू बँकेतून आल्याच्या नंतर आम्ही खेळणार, मग आमचं खेळणं झाल्याच्या नंतर तुम्ही निघा. आता बघितलं का लॉजिक सौरभचं? म्हणजे लेकरांना खेळणं म्हणजे बस झालं, विषयच मिटला. बऱ्याच दिवसापासून ना मी नाकातली घातलीच नव्हती, म्हणजे नोज रिंग किंवा नोज पिन किंवा मोरनी, नथनी काही म्हणू शकता तुम्ही. तर ते मी घातली नव्हती, तर माझं नाकात तिथं आता जातच नव्हतं. म्हणलं आता त्याला होल करायचं म्हणल्यास अगोदर लहानपणी ते ट्रिक यूज केलेली की लिंबाची काडी असती ना, कडुलिंबाची, ती घातल्याच्या नंतर ते मग तिथं दुखही होत नाही आणि व्यवस्थित राहतं. तर मग स्कूलहून येताना आता मी तेच आणलं होतं आणि इथं तेच घालणं चाललेलं आहे माझं. गेली नाही नाही हे खोट जर गेली नसती ना, खोट. आई मारतच होती मला. आता मागे शिव्या खाल्ले नाकात घाल म्हणून. तर आता काय करायचं माहित आहे, 2-3 दिवस हे ठेवायची. 2-3 दिवसाने ह्याच्यापेक्षा थोडीशी मोठी मोठी घालायची, नंतर अजून थोडी मोठी घालायची, मग आपली नथ. नथ आहे का? नथ नाही. मग का काढली? का काढली पण? गेल्या गेल्या जा. चला मग आत्ता वाजलेत 4:30. यांनी अभिनवला घेऊन आलेत. त्यांच्यासोबत आता प्रणू पण आलाय आणि इथं आल्या आल्या बघा यांचं असं प्रेम उतू चाललंय. आणि आता सौरभ नाराज आहे आता निघूत म्हणल्यानं, कारण सौरभला वाटलं अजून पप्पा ऑफिसला जातील आणि 6-7ला येतील, मग बडी मम्माला सोडतील. पण तसं नाही, यांनी म्हणले की नाही आता निघूया. तर तो आता साईडला जाऊन रडत बसलाय. मग म्हणलं की ठीक आहे, अर्धा तास खेळा म्हणल्यावर खुश झालेत. आणि आता मग यांचं खेळणं चाललेलं आहे. तर इथं मग प्रणवला आणि गौरवला जेव घालत होत्या ताई, त्याचबरोबर मग इथं अभिनवला आणि सौरभलाही जेव घालायल्यात. म्हणले एकमेकासोबत खाऊन टाकतील, मग तुझं तरी काम थोडं कमी होईल. तर बघा असं चौघांना खाऊ घालणं चाललेलं आहे. तर ताईचं इथं म्हणणं चाललंय की या चौघांना खाऊ घालताना माझं जिरून जाईल, मला एकदा परत जेवावं लागेल. तर असं काहीसं चाललंय बघा. आणि आता मी इकडं चहा ठेवलाय. म्हणलं चला तुमचं खाऊ घालणं झाल्याच्या नंतर मस्त असं चहा पिऊया. आणि जेवतील का नाही वाटलं होतं, पण खेळण्याच्या नादात एवढं छान जेवले ना लेकरं. आणि सकाळपासून भांडे घासायचे तसेच होते. तर इथं बघा 3 वेगवेगळ्या कपात माझा चहा गाळणं झालाय. 3 वेगवेगळे माणसंही आहेत ना, 3 वेगवेगळे माणसं तर 3 वेगवेगळे कप. मोठी आहे ना म्हणून मोठा. 2 दिवस पण खूप साऱ्या आठवणी. आणि आता ताई ते निघालेत. मग बाय. कुठं झालं? आय होप की आमची फॅमिली आणि आमचे फॅमिलीचे व्लॉग तुम्हाला खरंच आवडत असेल. आमच्या या 4 लेकरांमधली बॉन्डिंग, त्यांचा धिंगाणा, मस्ती, आमची नोकझोक, हे सगळं काही तुम्हाला आवडत असेल. तर आत्ता बघा ताई ते झालं आता निघणार. आणि लेकरांना असं होतं की दादू वगैरे जाऊ नये. तर बघा आलं तेव्हाही गळाभेट असती यांची आणि जातानाही असती. प्रणू दादूला बघून डुग्गूचंही तसंच. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. आणि तुमचा सपोर्ट असंच माझ्यासोबत राहू द्या. चला बाय, भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.